नमस्कार मित्रांनो, मी आपली वैष्णवी आपल्या नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज लॉकडाऊन नंतरची आपली पहिली सैर तर झालेलीच आहे। आता आपण जाऊया दुसऱ्या सैरसाठी आणि ते ठिकाण आहे म्हणजे हनुमानगड। तर आणि तिथे हनुमानगड म्हणजे तिथे खूप सुंदर हनुमानाचं एक सुप्रसिद्ध आणि प्रशस्त असं एक मंदिर आहे। तर तिथे आपण मंदिराचं दर्शन घेऊया। तर चला मग आपण निघूया। आज किती ट्रॅफिक आहे। त्या दिवशी आपण आलो होतो तर बिलकुल इथे ट्रॅफिक नव्हती, परंतु आज चांगल्याच प्रकारे लॉकडाऊन सुद्धा उघडलेला आहे। त्यामुळे पहा आज तुम्हाला किती गर्दी दिसत आहे इथे वाहनांची। आपण गेल्या वेळेस इकडच्या रूटने गेलो होतो, तिकडे नमस्कार चौक आहे आणि आज आपण ह्या रूटने जाणार आहोत। इकडे आहे हनुमानगड। तर चला मग आजची ही आपली दुसरी सैर फारच मला तर असं उत्साह मला खूप येत आहे। नक्कीच तुम्हाला त्याच गेस्ट आपल्यासोबत आहेत, म्हणजेच माझी बेस्ट फ्रेंड वैष्णवी। तर हे पहा हा इथला एरिया, इथे खूप सारखी गर्दी असते आणि आजही तशीच गर्दी आहे इकडे। आपण आता तर खूपच जवळ आलेलो आहोत। अगदी असं स्ट्रेट गेलं ना आपल्याला लगेच मंदिर येणार आहे। ते खूप सुंदर मंदिर आहे माहिती आहे का, आणि त्याला निसर्ग तर एवढा भारी आहे ना की बस तुम्ही तर असं पाहून ना पूर्ण असं एकदम भारी। इकडच्या एरियामध्ये तेवढी काही गर्दी दिसत नाही आहे वाहनांची, ते खूप कमी प्रमाणात हे ट्रॅफिक सुद्धा आहे। त्याच्यामुळे आपलं दर्शन असं मस्त होणार आहे आणि मी तर खूप एक्साइटेड आहे। तुम्ही सुद्धा नक्की असताल तर चला मग। आणि आता आपलं बघा इथे मंदिर थोडं दिसत आहे, समोरचा एरिया पण दिसत आहे। खूप मस्त वाटतंय मला तर। परंतु पहा ना इथे किती वृक्षतोड केली आहे। असं आपण निसर्गाचा ऱ्हास करत राहिलो तर पुढच्या पिढीला काही राहील का बरं? असं करू नये ना, आपण झाडे लावावी। आपण सारखं म्हणत राहतो झाडे लावा झाडे जगवा, परंतु याची जनजागृती आणखी तेवढी व्यवस्थित झालेली दिसत नाही। आपण फायनली त्या एरियामध्ये पोहोचलेलो आहोत। हे तुम्हाला मागे दिसत असेल, हे आहे ते इथल्या मंदिराचा एरिया। तर मग आपण जाऊया, ठीक आहे। तिकडच्या साईडला ते मंदिर आहे, परंतु इथे खूप वाहनं येत आहेत, आपण व्यवस्थित बघून चालूया। तर चला आपण, वाव किती छान वाटतंय ना, आल्या अगदी असं थंडगार वाटतंय उन्हातून आल्या ना। तर हे इथे एक देवीचं मंदिर आहे, तर आपण इथले दर्शन घेऊया आधी। तर चला हे असा इथला एरिया आहे आणि हे आपण मंदिरामध्ये आता दर्शनासाठी जाणार आहोत। तर चला मग। पहा इथे रांगोळी सुद्धा काढलेली आहे, छान वाटते ना, किती थंडगार आणि असं प्रशस्त वाटायलंय ना इथं। हे देवा आपल्या भुवसला सबस्क्राईबर्सला आणि आपल्या पूर्ण सृष्टीला सदैव सुखात ठेव। सुंदर वाटते ना देवीची मूर्ती, असं वाटतं हिलाच पाहत राहूया छानशा देवीला। तर हे पहा इथे खूप सारे आणखीन पण देवी देवतांचे फोटो सुद्धा आहेत इथे। तर आपण इथल्या देवीचं दर्शन तर घेतलेलंच आहे। आता इथल्या देवीची सेवा करणाऱ्या इथल्या एका मोठ्या भक्ताशी आपण मिळणार आहोत आणि ते भक्त म्हणजे हेच आहेत आणि हे इथले पुजारी आहेत। तर ह्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया आणि इथल्या मंदिराविषयी जाणून घेऊया। नमस्कार, आपलं नाव काय? आणि तुम्ही म्हणजे केव्हापासून इथल्या देवीची सेवा करता? म्हणजे इथल्या मंदिराची स्थापना केव्हा झाली? 89 मध्ये। आणि इथल्या मंदिराचं काही वैशिष्ट्य आहे का? काय? तर पहा इथल्या देवीची महिमा सुद्धा अशी अपरंपार अशी महिमा आहे। आणि तर मग आपण आणखी इथल्या मंदिराविषयी जाणून घेऊया आणि इथला परिसर सुद्धा पाहूया। तर चला मग या इकडे। हातात घेऊन ती आहे आणि ही विद्येची देवता खरंच खूप म्हणजे हिची जी भक्ती करतात ना त्यांचं सदैव जीवन असं सफल झाल्याने असतं। तर या इकडे आपण आणखी पाहूया। अरे वा, इकडे तर दुर्गा देवीचे सुद्धा एक चित्र आहे। तर हे पहा इथे ही राक्षसांचा विनाश करणारी अशी दुर्गा देवी। तर इकडे आपण आता पुन्हा एकदा मंदिराचं दर्शन घेऊया आणि आपण इथल्या पुढच्या मंदिरामध्ये जाऊया।
तर हे पहा मित्रांनो, आपण ह्या इथल्या देवीचं पहा आपण दर्शन घेतलेलं आहे. तर आपण आता पुढच्या मंदिरामध्ये जाऊया दर्शनासाठी. इथे ना खूप सारे मंदिरं आहेत एक साथच. इथला परिसर म्हणजे असं खूप मस्त आहे इथलं. हे भाईचं सुद्धा किती मोठं झाड आहे. म्हणजे जे पण भावी भक्त आले ते असं इथं खाली थांबू शकतात. हे भाईचं एक मंदिर आहे परंतु ते बंद आहे वाटतं. तर आपण जाऊया दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊया. बघा सावली आली की खरंच छान वाटायला उन्हातून सावलीमध्ये आलं की. ओ हो बघा किती मोठं झाड आहे. बघा तिथे सुद्धा किती सारे झाडं आहेत. किती असं हिरवळ हिरवळ वाटत आहे आणि त्यामुळे थंडगार सुद्धा असं वाटत आहे. त्याच्यामुळे ना इथल्या मंदिरामध्ये ना किती वेळ असं बसा वाटेल बरं. मंदिरं किती सारी आहेत आणि झाडं खरंच मी तर इथे खूप दिवसानंतर आले लॉकडाऊनच्या नंतर. नाहीतर मी इथे दर आठवड्यामध्ये एकदा तरी येतच असते. आणि हे पहा इथं हे बघा हे झाड वडाचं झाड आहे. किती छान वाटतंय ना असं भरगच्च असं कितीतरी वर्षापासूनचं झाड आहे असं वाटतंय. तर हे पहा इथला एरिया किती छान आहे ना. पूर्ण ठिकाणी अशी ऊन सावली एकदम भारी वाटायला इथं आल्यानंतर. ते पहा इथे हवन करण्याचं ते कुंड असते ना हे आहे वाटतं ते. आणि इथे सूचना सुद्धा लिहिलेली आहे. तर आपण चला वाचूया आधी सूचना इथे काय लिहिलेली आहे ती. तर सूचना काय आहे, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत मंदिर बंद राहील. अरे बापरे आपण थोडं लवकर आलो आहे. तर मग चला आपण इथून जाऊया भेटते का ते मंदिराचं दर्शन ते. तर हे पहा इथं किती सारे झाडं आहेत ना. असं वाटतं कोणत्या तरी असं वेगळ्याच ठिकाणी आलं. शहराच्या बाहेरचे ठिकाण शांत अगदी वातावरण थंडगार असं वातावरण. तर मग बघूया आपण इथे एक मंदिर दिसू लागलं. आपण आधी इथे घंटा तर वाजूया आहे. इथं बाहेरच ठेवलेली आहे घंटा. आहे खूप सारी. आणि इथं सुद्धा एक आहे बघा इथे राम सीता इथे हनुमान सुद्धा बसलेले आहेत आणि लक्ष्मण सुद्धा आहे. यामध्ये महादेव आहेत, ब्रह्मदेव, नारद मुनी पहा यांचं हे चित्र आहे. तर आपण आता देवाचं पाहूया दर्शन. तर हे पहा आपल्याला इथून बहुतेक आपल्याला दर्शन घेता येईल. तर चला मग आपण दर्शन घेऊया. दर्शन घेऊया आणि जाऊया. काय मेन गेट आहे तिथं आणि तिथलं पूर्ण गेट बंदच आहे. आपण ना मागच्या गेटनं जर एंट्री केल्या आपण दर्शन घेऊया. हे पाहिजे किती छान फ्रेम ते ठेवलेली आहे ना. तिथलं दर्शन घेऊया आलं तसं पूर्ण गणपतीचे सुद्धा इथे एक फोटो सारखे लावलेले आहे. तर आणखी मी इथे हे ते गीता सार दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस ते कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं गीतेमधला ते महत्त्वाचा श्लोक. तर त्यावेळेस त्याचं जे पूर्ण अर्थ आहे त्याला इथे स्पष्ट केलेला आहे. आणि हे आहे ते आपलं मागचं गेट जिथून आपण आलेलं होतं ते. चला या इकडे आपण पाहूया. आणखी तुम्हाला माहिती आहे
सदैव की नाही म्हणजे मंदिरामध्ये ना मंगळवारी आणि शनिवारी जास्त गर्दी असते. आता ते का असते ना ते मी सांगते. आता या इकडे आपण सांगू मी तुम्हाला सांगते. आता हे बघा मंगळवारी की काय झालं होतं की जे हनुमान आहेत ना तर ते हनुमानाचे ज्यावेळेस त्यांनी जन्मले होते तर त्यावेळेस तर त्यांचा जो वार होता तर तो कोणता होता मंगळवार. म्हणून भाविक भक्त जास्तीत जास्त तिथे दर्शन घ्यायला येत असतात मंगळवारी. आणि आता शनिवारची तुम्ही शनिवारी तर म्हणाला की शनिदेवांचा दिवस असतो परंतु तसं नाही आहे. तर ज्यावेळेस हनुमान जे होते हनुमान ज्यावेळेस सीतेला शोधण्यासाठी गेले होते त्यावेळेस ते लंकेमध्ये पोहोचले आणि त्यावेळेस त्यांनी शनिदेवांना बंदी असलेलं पाहिलं. त्यावेळेस हनुमानाने त्यांना विचारलं की महाराज आपण इथे काय करत आहात. तर त्यावेळेस शनी महाराजांनी सांगितलं की मला इथे रावणानं त्याच्या कूटनीतीनं मला इथे बंदिस्त केलं आहे, मला इथे कैदी केलेलं आहे. तर त्यावेळेस हनुमानांनी त्यांना त्यांची तिथून सुटका करून दिली होती आणि त्यामुळे शनी महाराज खूप प्रसन्न झाले होते. आणि त्या शनी महाराजांनी हनुमानाला कोणताही वर मागायला सांगितला. त्यावेळेस हनुमानांनी असा वर मागितला की शनिवारी जे पण माझे भावी भक्त माझ्या दर्शनासाठी येतील किंवा माझ्या मंदिरामध्ये शनिवारी येऊन दीप ज्योती करतील त्या दिवशी त्या भावी भक्तांवर तुम्ही तुमची जी अशुभ दृष्टी आहे ती तुम्ही पडू देणार नाही. आणि तिथे पण हनुमानांनी आपल्या भावी भक्तांसाठी हा वर मागितला होता. म्हणूनच शनिवारी सुद्धा इथे खूप सारी लोकांची गर्दी असते की त्यांची शनीपासून मुक्ती व्हावी म्हणून. तर तुम्ही सुद्धा येत राहा आणि इथे दर्शन घेत राहा. कारण इथे मंदिर असं खूप छान आहे, प्रशस्त